न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणात 565 शेतकरी दोषी. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवर ऑनलाईन पीक विमा काढला. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल. अमरावतीत क्रिप्टोकरन्सी प्रकरणात मोठी कारवाई. 13 तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. तरुणांकडून एक 4 चाकी वाहन आणि मोबाईलसह इतर साहित्य जप्त. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची 2 दिवसीय बैठक. 22 आणि 23 अशी 2 दिवस बैठक होणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील ड्रगचा साठा होणार नष्ट. साठा नष्ट करण्याचं नियोजन पुणे पोलिसांकडून सुरू. जप्त केलेल्या एमडी साठ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होळी. पुण्याच्या शिरूरमध्ये हवेत गोळीबाराची घटना. गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गोळीबारामध्ये तरुण थोडक्यात बचावला. देशमुख कुटुंबियांनी भेटण्यासाठी न येण्याची विनंती केली होती, परंतु आता कुटुंबियांची परवानगी घेऊन भेट घेणार. मंत्री पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. पालकमंत्री पदावरून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातही धुसफूस. अनेकांना दूरवरचे जिल्हे मिळाल्याने नाराजीचं वातावरण. राष्ट्रवादीच्या 10 पैकी केवळ एकालाच स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद. नाशिकमध्ये कुंभमेळा म्हणून ती जागा भाजपला हवी. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भूमिका समजून घ्यावी. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदावरून नाराजीचं गुऱ्हाळ संपेना. आमच्या नेत्यांवरील टीका राष्ट्रवादी खपवून घेणार नाही. आनंद परांजपे यांचा भरत गोगावलेंना इशारा. बीड खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर सर्वच मुख्य आरोपी. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत. मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांचा गंभीर आरोप. टॉप न्यूज मराठीच्या या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.